सध्याच्या डिजिटल युगात बघा, एआय वापरून फक्त प्रॉम्प्ट देऊन आपण इमेजेस तयार करू शकतो आणि आपले फोटो देऊन कोणत्याही पोझिशनमध्ये, कोणत्याही ड्रेसेसमध्ये किंवा कुठेही बसलेले असे आपण इमेजेस क्रिएट करू शकतो. तसेच इमेजेस क्रिएट करू शकतो, त्याचप्रमाणे रील्स बनवू शकतो, व्हिडिओ तयार करू शकतो. असं एआय सध्या ट्रेंडिंग आहे. तसेच वाय-टी चॅनलवर जास्तीत जास्त वाय-टी चॅनलसाठी वापरले जाणार म्हणजे एआय. एआयने थंबनेल बनवतात, रील्स बनवतात, ते YouTubeवर टाकतात. पण YouTubeसाठी खरंच ते सेफ आहे का? त्यामुळे YouTube मॉनिटायझेशनला काय प्रॉब्लेम येऊ शकतो का? किंवा YouTube चॅनल आपला डिलीट होऊ शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, प्रगती ग्राफिक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्या या डिजिटल युगात एआय ट्रेंडिंग असल्यामुळे थंबनेल्स, रील्स वगैरे बनवून कोणताही व्हॉईस, कोणताही स्वतःचा फेस न वापरता देखील चॅनल सुरू केलेले आहेत. तर खरंच ते चॅनल चालतात का? किंवा मॉनिटायझेशनला काय प्रॉब्लेम येतो का? स्टार्टिंगला बघा जास्त कोणाला एआय यूज करणं माहिती नव्हतं. नंतर त्याच्यानंतर क्लासेस वगैरे निघाले आणि पूर्ण क्लासेस, कोर्सेस निघाले. त्याच्यामध्ये पूर्ण एआय शिकवलं गेलं. त्याच्यामुळं जास्तीत जास्त YouTube चॅनलवर एआय थंबनेल, व्हिडिओ, रील्स, इमेजेस वापरले जातात. पण पहा, जर चॅनलला काही प्रॉब्लेम येतो का हे पाहूयात. तर एआय थंबनेल बनवल्यामुळे चॅनलला काहीही प्रॉब्लेम येत नाही किंवा चॅनल वगैरे डिलीट होत नाही. तसं असतं तर मी पण माझ्या चॅनलसाठी तसे वापरले नसते. बघा, मी तुम्हाला YouTube चॅनलवर जाऊन दाखवते. हा माझा दुसरा चॅनल आहे बघा, प्रगती रीड्स. याच्यावरती पहा, मी एआयने बनवलेले थंबनेल आहेत. बघा, हे एआयने बनवलेले थंबनेल आहेत आणि आपले जवळपास 1600च्या जवळ सबस्क्रायबर झालेले आहेत आणि काहीही मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम नाही आहे हे वापरल्यानंतर. पण तरी पण हे थंबनेल यूज करतोय आपण, हा प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम कधी येऊ शकतो? जर तुम्ही तुमच्या चॅनलला प्रगती ग्राफिक्सवर देखील दाखवते. पहा, हे एआयने बनवलेले आहे. हे बघा, मी पण आत्ताच ट्रेंडिंग वापरायला सुरुवात केलेलं आहे हे. तुम्ही YouTubeवर पाहू शकता, जास्तीत जास्त एआयने बनवलेले थंबनेल्स आहेत. तर कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, जर तुम्ही एखादा इमेजेस म्हणजे दुसऱ्याचा फेस घेऊन वापरला, एआयने जनरेट केला आणि वापरला कोणत्याही सेलिब्रिटीचे, कोणत्याही व्यक्तीचे, तर YouTubeला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. YouTube तुमच्यावर काही ॲक्शन घेणार नाहीत. पण जर तुम्ही त्या व्यक्तीचा किंवा सेलिब्रिटीचा वापरलेले इमेजेस आहे एआयने जनरेट केलेली, तर त्या व्यक्तीने जर ॲक्शन घेतली, तर तुमच्यावर स्ट्राईक लागू शकतो. त्याच वेळेस तुमच्यावर स्ट्राईक लागू शकतो. अदरवाईज YouTube चॅनलला काहीही घेणं-देणं नाही आहे. आणि व्हिडिओ, एआयने जनरेट केलेले व्हिडिओ चालतात का? तर चालतात. नक्की चालतात. मॉनिटायझेशनला देखील काहीही प्रॉब्लेम होत नाही. पण कधी प्रॉब्लेम होतो? जर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सगळं एआयने, तुम्ही इमेजेस एआयने जनरेट केल्या, त्याच्यानंतर तो व्हिडिओ देखील एआयने जनरेट केला, त्या इमेजेस वापरून किंवा डायरेक्टली प्रॉम्प्ट देऊन व्हिडिओ जनरेट केलेला असेल किंवा व्हॉईस देखील एआयनीच जनरेट करून तुम्ही तिथं वापरला असेल. तुमचे कोणतेही इफर्ट्स त्या व्हिडिओमध्ये नसतील, पूर्णपणे तुम्ही एआयने काम केलेलं असेल, तर तसे व्हिडिओ चालत नाही. मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येतो किंवा YouTube चॅनल कॉपीराईट वगैरे असं काहीही स्ट्राईक वगैरे आपल्याला देऊ शकतो किंवा चॅनलही आपला डिलीट करू शकतात. तर त्यामुळे कधीही थंबनेल तुम्ही बिनधास्त बनवा, पण त्या व्हिडिओमध्ये आपला व्हॉईस तरी असावा, आपला फेस तरी असावा, आपले स्वतः जनरेट केलेले व्हिडिओ, स्वतः बनवलेले रिअलमधले व्हिडिओ असावेत. तर त्या व्हिडिओला काहीही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे व्हिडिओमध्ये एकतर तुमचा व्हॉईस असायला हवा किंवा तुमचा स्वतःचा व्हिडिओ, तुमचा त्याच्यात फेस दिसायला हवा. त्याच्यानंतर एआयने बनवलेले थंबनेल कधी त्याच्यावरती त्या व्हिडिओला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्ही थंबनेलमध्ये एक हुक्स दिले आणि आतमध्ये व्हिडिओमध्ये दुसरंच काहीतरी एक्सप्लेन केलेलं असेल, म्हणजे ज्या रिलेटेड आपण व्हिडिओ बनवलाय त्याच रिलेटेड तो थंबनेल एआयने बनवलेला असावा. कारण क्लिक थ्रू रेट वाढवण्यासाठी, CTR वाढवण्यासाठी काय करतात, की थंबनेलवर एक आणि बाकीकडं एक असं देतात. व्हिडिओमध्ये दुसरंच एक्सप्लेनेशन असतंय. तर तसं अजिबात करू नका.
AIने थंबनेल बनवा, पण व्हिडिओमध्ये तुमचा व्हॉईस किंवा तुमचा फेस दाखवा, तर काहीही YouTubeला प्रॉब्लेम नाही आहे. तर आणखी एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही मॉनिटायझेशनला कधी प्रॉब्लेम येतो, जर तुम्ही फक्त समजा आता बालाजी मंदिराचे फक्त इमेजेस जनरेट केल्या आणि त्या इमेजेस आणि वाय-टीमधला म्युझिक ही एवढंच हे करून जर व्हिडिओ बनवून अपलोड केला, तर त्यावेळेस देखील प्रॉब्लेम येतो पहा. कारण त्याच्यात आपलं काहीच इफर्ट्स नाही आहेत. स्वतःच्या इमेजेस देखील नाही आहेत किंवा व्हॉईस देखील नाही आहे. तर असे देखील व्हिडिओ तुम्ही बनवू नका. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच माहितीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊयात. धन्यवाद.